नमस्कार. मी अर्चना केतकर. आज अश्विन शुक्ल तृतीया शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. खासदार राजन विचारे यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती. मेट्रोमार्फत सुरू असलेली सर्व बांधकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहरातील धूळ साफ करण्यासाठी 2 धूळ शमन वाहनांची खरेदी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठाणे महापालिका क्षेत्रात मेट्रोमार्फत रस्त्यावर सुरू असलेली सर्व बांधकामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी दिले. ठाणे महापालिका क्षेत्रात मेट्रोच्या 2 मार्गिकांचे काम सुरू आहे. या मार्गिकांखालील रस्ते, दुभाजक, पदपथ यांच्या कामाचा आढावा आयुक्त बांगर यांनी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिका अभियंते यांच्या उपस्थितीत घेतला. मेट्रो कामासाठी आवश्यक तेवढे बॅरिकेड्स ठेवून इतर भाग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच मेट्रो खालच्या रस्त्यावर माती, डेब्रिज राहणार नाही याची दक्षता घेतली जावी. स्वच्छतेचे काम तसेच दुभाजकाची व्यवस्था येत्या 15 दिवसात पूर्ण होईल अशी अपेक्षा आयुक्त बांगर यांनी व्यक्त केली. त्याबद्दल मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सहमतीही दर्शवली. मेट्रोतर्फे पहिल्या टप्प्यात 3 हात नाका ते माजिवडा या मार्गावर मेट्रो गर्डर लगत उद्यान विकसित केले जाणार आहे. त्याबद्दल एक सादरीकरण दाखवण्यात आले. या सुशोभीकरण कामात सौंदर्य दृष्टी ठेवून काम व्हावे अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. मेट्रोच्या कामांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सनी रस्त्याचा मोठाच भाग व्यापला आहे. त्यातून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण होण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादनही आयुक्त बांगर यांनी केलं. त्यावर गायमुख ते कापूरबावडी येथील रस्त्यावरील बॅरिकेड्स 15 फेब्रुवारीपर्यंत आणि कापूरबावडी ते माजिवडा येथील बॅरिकेड्स मे महिन्यापर्यंत हटवण्याचे नियोजन असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि जास्तीत जास्त उद्योजक निर्माण होण्यासाठी राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाला. पहिल्या टप्प्यातील 6 जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्याचाही समावेश आहे. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि ग्लोबल अलायन्स फॉर एंटरप्रेन्योरशिप यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर ठाणे जिल्ह्यासह अमरावती, जळगाव, अहमदनगर आणि नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. भांडवलासोबतच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, उद्योजक अशी साखळी निर्माण करून जागतिक संधी प्राप्त करण्यास महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन यशस्वी ठरेल. विकासाच्या मार्गाने पुढे जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगामध्ये अधिक भांडवल आणि कौशल्य आणले आहे असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भव अभियानाअंतर्गत बाळकूम आरोग्य केंद्रामार्फत साप्ताहिक आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. बाळकूम परिसरात डेंग्यू, मलेरिया या आजारांचे रुग्ण वाढत असून याबाबत दोस्ती बांधकाम परिसरात जनजागृती करण्यात आली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम करणारे कामगार यांना डेंग्यू, मलेरिया या आजाराची माहिती देण्यात आली. यावेळी बाळकूम परिसरात औषध आणि धूर फवारणी करण्यात आली. तसेच दोस्ती बांधकाम येथे काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय आरोग्य तपासणी अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.
आजाराचे निदान करून 200 जणांना औषधोपचारही देण्यात आले, तर 183 जणांचे मलेरिया, डेंग्यू याबाबतच्या चाचण्याही करण्यात आल्या. 184 जणांची रक्तदाब तर 183 जणांची कुष्ठरोग तपासणीही करण्यात आली. 34 जणांचे क्षयरोग एक्सरे काढण्यात आले, तर 5 जणांना धनुर्वाताची लसही देण्यात आली. 10 ठिकाणचे पाणी तपासण्यात आले, तर मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, किडनी आजार इत्यादी तपासणी निदानही उपचार संदर्भ सेवेचे आभार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी देखील या मेळाव्यादरम्यान करण्यात आली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. देवरुख येथे श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करणारे आणि रेकी विद्यानिकेतन या नावाने गेली 25 वर्षांपेक्षा अधिक वर्ष भारतात तसेच परदेशातही लोकांना आध्यात्मिक मार्गाची शिकवण देणारे, सदाचाराच्या जीवन पद्धतीचा अंगीकार करायला लावणारे व निरामय जीवन प्राप्त करून देणारे सद्गुरू अजित तेलंग यांचे रविवारी रात्री निधन झाले. स्वामी समर्थ मठाच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उच्च विद्याविभूषित असणारे अजित तेलंग यांनी सुरुवातीला अनेक कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली. त्यानंतर स्वतःची मार्केट रिसर्च कंपनीही स्थापन केली. तसेच सॉफ्टवेअर कंपन्या देखील यशस्वीरित्या चालवल्या. व्यवसायात अग्रगण्य कामगिरी करत असतानाच 25 वर्षापूर्वी श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून आध्यात्मिक मार्गावर चालायचं त्यांनी ठरवलं. शिवसंहितेमध्ये वर्णन केलेल्या तसेच विवेकानंदांनी आपल्या राजयोगमध्ये सांगितलेल्या स्पंदनशास्त्र या विद्येचे मिकाऊ उसूई या जापनीज संतांनी पुनर्शोधन करून रेकी या नावाने प्रसिद्ध केलेल्या विद्येचा प्रसार आणि प्रचार करण्यात तेलंग यांनी आपले पूर्ण आयुष्य खर्च केले. जगभरात त्यांचे 40,000हून अधिक विद्यार्थी आहेत. सदाचाराची जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग आपल्या अनेक विद्यार्थ्यांना आखून देऊन तेलंग यांनी त्यांना रोगमुक्त तर केलंच, परंतु आनंददायी आणि निरामय आयुष्याकडे त्यांची वाटचाल केली. भारत मंत्रालयाच्या आयुष विभागातर्फे रेकी विद्यानिकेतनने आयुष्मान भारत या प्रकल्पाच्या अंतर्गत 1000हून अधिक डॉक्टर्सना रेकीची दीक्षा दिली. गुजरात येथील आंतरराष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ तसेच हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांसाठी देखील प्रशिक्षण वर्ग घेतले. भारतात 16 ठिकाणी आणि अमेरिकेत 8 ठिकाणी रेकी प्रशिक्षणाची केंद्र त्यांनी स्थापित केली आणि आध्यात्मिक विषयावर अनेक पुस्तकं देखील लिहिली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कल्याणच्या प्रसिद्ध दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीची आरती करण्यात आली. दुर्गाडी किल्ल्यात आणि देवीला शिवकालीन इतिहास आहे. राजकीय दृष्ट्या देखील या दुर्गाडी किल्ल्याला महत्त्व असून शिवसेनेकडून दरवर्षी दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रीत या दुर्गाडी किल्ल्यावर लाखो नागरिक येत असतात. किल्ल्याभोवती मोठी जत्रा भरत असते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी निधी मंजूर करण्यात आलाय. काम देखील सुरू करण्यात आलं आहे. दुर्गाडी किल्ल्यालगत म्युझियम उभारण्याचं काम सुरू आहे. या म्युझियमच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या आरमाराचा इतिहासही दाखवला जाणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचल्याने शहराला बकाल स्वरूप आलं आहे. तर या धुळीमुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याने पालिका प्रशासनाकडून डस्ट मिटिगेशन मशीन केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून 2 धूळ शमन वाहन खरेदी करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही मशिनरी CNG तत्वावर चालणार असल्याने त्यातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. बहुतांशी पालिका प्रशासनाकडून मिटिगेशन मशीन वापरल्या जात असल्या तरीही त्या डिझेलवर चालतात. तर KDMCने CNGवर चालणारी मशीन खरेदी केली असून भारतातील ही पहिली मशीन असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. दुसरीकडे या मशिनरीसह कल्याण डोंबिवली महापालिकेने 13 लार्ज रिफ्यूज कॉम्पॅक्टर, 10 मोबाईल टॉयलेट गाड्या ज्या CNG वरती चालतात या देखील पालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले असून सर्व गाड्यांचे लोकार्पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभागात भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. चित्रकला कक्षात सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत या कार्यक्रमासाठी 8वीचे 100 विद्यार्थी उपस्थित होते. समिती प्रमुख साधना जोशी यांनी यावेळी वाचनाचे महत्त्व सांगून डॉक्टर कलाम यांच्या जीवनाचा विद्यार्थ्यांना थोडक्यात परिचय करून दिला. त्यानंतर आर्या बाबर हिने गंगाधर गाडगीळ लिखित 7 मजले हास्याचे, अंतरा पाटील हिने विश्वास पाटील लिखित महासम्राट, स्वरूप लांजेकर याने विजय निपाणेकर लिखित भीमबेटकाच्या शोधात आणि अथर्व कदम याने दिलीप प्रभावळकर लिखित बोक्या सातबंडे या पुस्तकातील उतार्यांचे अभिवाचन केले. 4 वेगवेगळ्या विषयांवर आधारित या पुस्तकातून विद्यार्थ्यांनी सहज जाता जाता मुसाफिरी केली. त्यानंतर विषय शिक्षिका साधना जोशी यांनी पुन्हा वाचनाचे महत्त्व पटवून देत माई सावरकर या स्वलिखित पुस्तकातील एक भावनिक प्रसंग विद्यार्थ्यांना वाचून दाखवला. सर्वात शेवटी कार्यक्रमाचा समारोप करताना पुन्हा एकदा वाचनाचे महत्त्व पटवून घेत सर्व विद्यार्थ्यांनी रोज किमान 1 पान वाचण्याचा संकल्प केला. शिवसेनेने काल नव्या नेत्यांची नेतेपदी नियुक्ती केली असून यामध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची नेतेपदी नियुक्ती केली आहे. नेतेपदी नियुक्ती झाल्याची घोषणा झाल्यावर खासदार राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केलं. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली. आपण कायम शिवसेनेसोबतच राहू अशी ग्वाहीही राजन विचारे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. खासदार राजन विचारे यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती. मेट्रो मार्फत सुरू असलेली सर्व बांधकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहरातील धूळ साफ करण्यासाठी 2 धूळ शमन वाहनांची खरेदी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.